नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. आताच्या घडीच्या महत्त्वाच्या आणि मोठी बातमी म्हणजे सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलं गेलंय. त्याविषयी पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं. वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेलं. दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई. पोलिसांच्या कारवाईनंतर जंतर मंतरवर गोंधळ. माझ्यावर हल्ला, हे पोलीस नाहीत, RSSचे गुंड, अभिजित दिपकेंचा दावा. 20 दिवसांपासून उपाशी असलेल्या व्यक्तीला ओढत नेलं. दिपकेंचे पोलिसांवर गंभीर आरोप. पोलिसांनी जंतर मंतर मैदानाचा ताबा घेतला. जंतर मंतर मैदानाला छावणीचं स्वरूप. दिल्ली पोलिसांविरोधात आंदोलकांची घोषणाबाजी. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई. पोलिसांचं स्पष्टीकरण. वांगचुक सध्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली. पोलिसांची माहिती. वांगचुक यांची तब्येत ठणठणीत असताना त्यांना जाणून बुजून रुग्णालयात नेण्यात आलं. आज सकाळी सोनम वांगचुक यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यावेळी 20 जुलैला संसदेवर जायचं असं ते म्हणाले. सरकारनं धास्ती घेतल्यानंच आज त्यांना रुग्णालयात दाखल केलं. अजून 8 दिवस वांगचुक उपोषण करू शकले असते. 20 जुलैपर्यंत वांगचुक यांचे रिपोर्ट सर्व नॉर्मल होते. असं असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काही कारण नव्हते, अशी माहिती सोनम वांगचुक यांची तपासणी करणारे डॉक्टर नितीन दिघे यांनी दिली आहे. यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. सोमवारी राज्यभरातील महाविद्यालयांसमोर आंदोलन करणार. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती. घाबरलेल्या केंद्र सरकारनं सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं उपोषण स्थळावरून हटवलं. सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाहीये, ट्विट करत आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल. भारतातील लोकशाही बळाचा वापर सुरू. शांततापूर्ण निदर्शनही आता सहन केली जात नाहीये. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. लोकशाही संपली, हुकुमशाही सुरू. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. नेते सतेज पाटलांची मागणी. राजीनाम्याचा मुद्दा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू. पाटलांचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे 20 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पाठिंबा. सरकारसाठी जनता महत्वाची नाहीये, जरांगेंचा हल्लाबोल. या होत्या काही सोनम वांगचुक यांच्याविषयी महत्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.